मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, नुकतेच राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीचे जे काही निकाल आहेत ते जाहीर झालेले आहेत. तर निवडणुकीच्या काळामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यातर्फे महिलांसाठी काही योजना आहे. जसे महाविकास आघाडीच्या तर्फे महालक्ष्मी योजना जी आहे ते या ठिकाणी जे काही संकल्पपत्र असेल, त्यांचं घोषणापत्र असेल, त्याच्यामध्ये जे काही आहे त्यांनी घोषित केली होती, की त्यामध्ये महिलांना 3,000 रुपये दर महिन्याला महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. आणि दुसरीकडे महायुती असेल तर त्याच्यामध्ये महिलांना जी काही योजना होती, लाडकी बहीण योजना, तर त्या योजनेअंतर्गत जे काही 1,500 रुपये मिळणार होते, तर त्याची मध्ये वाढ होऊन एकूण 2,100 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. अशा पद्धतीचं जे काही संकल्पपत्रामध्ये या ठिकाणी घोषणा केलेली होती. परंतु आता या ठिकाणी निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. तर आता निवडणुकीच्या निकालामध्ये जे काही महायुतीला जे आहे ते बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे आता महायुतीचं जे काही त्यांनी घोषणा केलेल्या होत्या, तर ते 2,100 रुपये त्यांना कधी मिळणार महिलांना याबद्दल. तर आता मित्रांनो, निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर जे काही महायुती आहे ते आता सत्ता स्थापनेसाठी जे काही दावा आहे ते करतील. त्यानंतर त्यांचं जे काही शपथविधी सोहळा असेल ते पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्यानंतर त्यांनी जी काही घोषणा केलेल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या कामकाजाला सुरुवात होईल. त्यांनी घोषणा केलेलं जे काही संकल्पपत्र होतं त्याच्यामध्ये महिलांसाठी योजना जी काही होती लाडकी बहीण योजनेची, त्याच्यामध्ये त्यांनी एकूण वाढ करण्यात आली होती. तर 1,500 वरून एकूण 2,100 रुपये त्यांनी सांगितले होते. म्हणजे एकूण 600 रुपयाची जी काही वाढ आहे ते करण्यात आली होती. तर आता हे वाढ जी आहे त्यांनी घोषणा केली होती. तर त्यामध्ये फक्त या ठिकाणी संकल्पपत्रामध्ये घोषणा झाली होती. तर आता अधिकृतरित्या त्यांना घोषणा करावी लागणार आहे. त्यानंतर त्याचा शासन निर्णय निघेल, की जी काही लाडकी बहीण योजना होती त्याला जी काही त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणू शकतो, की आधी 1,500 रुपये दिले जात होते, तर त्याला आता 2,100 रुपयाची वाढ देण्यात यावी, अशा पद्धतीचा शासन निर्णय निघेल. आणि त्यानंतर जेव्हा केव्हा सरकार नवीन हप्ता या ठिकाणी टाकणार महिलांना, तर तेव्हा त्यांना जे काही 2,100 रुपये स्वरूपात जे हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते मिळणार आहेत. तर आता राहिला प्रश्न, ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्हलसुद्धा झालेले होते, परंतु आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्यांना जे काही पैसे आहेत ते त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटला देता आली नाही. तर त्यांचं काय? तर त्यांनासुद्धा आता काल आचारसंहिता उठलेली आहे. ज्यांचे पैसे राहिलेले होते, काही हप्ते त्यांना मिळालेले नाही, परंतु ते महिला पात्र आहेत, त्यांनासुद्धा लवकरात लवकर जे काही राहिलेले हप्ते आहेत ते आता त्यांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट होती. आतापर्यंत जे की पात्र लाभार्थी महिला होतात त्यांना 7,000 रुपये महिलांना मिळालेले आहे. आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे 6व्या हप्त्याची. तर 6वा हप्ता आता कधी मिळेल याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. जशी 6व्या हप्त्यासंदर्भात काही अपडेट येईल, आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार.